ओके, सो लेट्स स्टार्ट नाउ. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण डेट आणि टाईम याचे फंक्शन्स बघितले होते जे महत्त्वाचे होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जॉईन कशाप्रकारे यूज केले जातात MySQLमध्ये, RDBMSमध्ये ते पाहणार आहोत. जॉईन किती प्रकारचे आहेत आणि कोणता जॉईनमध्ये कोणता डेटा आपल्याला पर्टिक्युलर कॉल केला जातो हे जाणून घेऊया. त्यासाठी आपण जॉईन चालू करतोय. जॉईन. ओके, जॉईन बेटरली समजण्यासाठी आपण एका PDF चा यूज करूया. हा शिवाजी विद्यापीठामध्ये BCA सेकंड इयरच्या थर्ड सेमच्या सिलेबसमध्ये RDBMS जो सब्जेक्ट आहे त्याचा थर्ड चॅप्टर जो आहे तो RDBMS आहे. ओके, सो त्या चॅप्टरची मी PDF इथं ओपन केलेली आहे. फर्स्ट चॅप्टरच जॉईन आहे त्यामध्ये. सो जॉईन बेसिकली काय असतं, ज्यावेळी आपल्याला दोन टेबलचा आपण खूपदा काही टेबलचा डेटा एका टेबलमध्ये स्टोअर करतो आणि खूपदा आपण काही इन्फॉर्मेशन ही एका टेबलमध्ये स्टोअर करतो आणि काही इन्फॉर्मेशन ही दुसऱ्या टेबलमध्ये स्टोअर करतो. बट ज्यावेळी युजरला या दोन्हीही टेबलमधून काही डेटा कॉल करायचा असेल तर त्यावेळी हे जॉईन्स वापरले जातात. ह्या जॉईन्सचा यूज काय आहे, बेसिकली दोन किंवा मल्टिपल टेबल्समधला डेटा कॉल करणं आणि विथ रिक्वायरमेंट तो डेटा फेच करणं. ओके, सो हे जॉईन्स वापरत असताना आपल्याला त्याचे मेन 4 टाईप्स दिसतात. फर्स्ट आहे इनर जॉईन, नेक्स्ट वन इज द सेल्फ जॉईन, थर्ड वन इज द क्रॉस जॉईन आणि फोर्थ वन इज द आउटर जॉईन. ओके, या प्रत्येकाची आपण एक एक क्युरी रन करून बघणार आहोत की कशाप्रकारे हे जॉईन्स काम करतात. सो इथे मी एक ओव्हरव्ह्यू दिलेला आहे की जॉईन्स कोणते आहेत आणि परत आउटर जॉईनचे किती 3 पार्ट्स पडतात. सो फर्स्ट आहे इनर, सेल्फ, थर्ड आहे आउटर जॉईन. आउटर जॉईनचे परत डिवायडेशन होतात लेफ्ट आउटर जॉईन, राईट आउटर जॉईन आणि फुल आउटर जॉईन आणि त्यानंतर आहे क्रॉस जॉईन. ओके, सो इनर जॉईनमध्ये काय केलं जातं, जॉईनमध्ये काय केलं जातं. सो इनर जॉईनमध्ये ह्या तुम्हाला डायग्रामवरून समजत असेल की ज्यावेळी दोन टेबल जॉईन केले जातात आणि त्या दोन टेबलचा जो कॉमन डेटा असतो, इथे आपण कलर कॉम्बिनेशनही दाखवलेला आहे. दोन टेबलचा जो कॉमन डेटा आहे, हा जर डेटा मला प्रिंटआउट करायचा असेल किंवा यूज करायचा असेल तर मला इनर जॉईन वापरलं जातं. यासाठी आपल्याकडे दोन टेबल असणं गरजेचं आहे आणि ह्या दोन टेबलमध्ये एक कॉलम हा कॉमन असणं गरजेचं आहे, ज्या कॉलमचा यूज करून आपण हे दोन टेबल जॉईन करू शकतो. ऑब्वियसली यामध्ये प्रायमरी की, फॉरेन कीचा यूज करणं गरजेचं आहे. विदाउट प्रायमरी की आणि फॉरेन की तुम्ही ह्या गोष्टी करू शकत नाही आहे. तुम्हाला दोन टेबल जॉईन करण्यासाठी या गोष्टी असणं गरजेचं आहे. सो आपण सगळ्यात पहिला जॉईन बघणार आहोत इनर जॉईन. ओके, जॉईन काय आहे हे सिम्प्लिसिटीनं समजण्यासाठी मी इथं पेंटमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. गेस, इथं माझं एक BCA टेबल आहे आणि इथे माझा फीड टेबल आहे. ओके, BCA टेबलच्या आतमध्ये इथे ID आहे. ओके, इथं ॲडमिशन ID आहे, ॲडमिशन ID. ओके, त्यानंतर इथे नेम आहे आणि इथं सिटी आहे. ओके, हा BCA टेबल आहे आणि इथं फी टेबल आहे. ओके, सो या ठिकाणी ही फी ID असणार आहे. फी ID, त्यानंतर पुन्हा यामध्ये ॲडमिशन ID असणार आहे स्टुडंटचा. सो बी अवेअर या दोन्ही टेबलमध्ये जो ॲडमिशन ID आहे तो कॉमन असणं गरजेचं आहे. ओके, यामध्ये पुन्हा फीचा फॉर्मेशन असणार आहे, फी अमाऊंट एक्सेट्रा. ओके, सो हे दोन टेबल जर मला जॉईन करायचे असतील, समजा इथं स्टुडंट नेम आहे, हे स्टूड नेम आहे. ओके, स्टूड नेम. सो मला असा काही डेटा हवा आहे की कोणत्या स्टुडंटने किती फी अमाऊंट भरलेली आहे. सो या कंडिशनमध्ये मला काय करावं लागेल, जो माझा कॉमन आहे दॅट वन अँड दॅट वन. सो हे दोन कॉलम मला जॉईन करावे लागतील, ॲडमिशन नंबर, ॲडमिशन ID आणि ॲडमिशन ID
आणि या दोन टेबलला जॉईन करून मला BCA आणि फी हे दोन टेबल जॉईन करावे लागतील. आणि जॉईन केल्यानंतर मला जो रिक्वायरमेंट डेटा काढायचा असेल, जसा की इनर जॉईनमध्ये दोन्ही टेबलमधला कॉमन डेटा आपण काढणार आहोत, त्या प्रकारे मला हा डेटा काढून घ्यायचा आहे. बट हे फॉर्मेशन तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे की दोन्ही टेबलमध्ये एक कॉलम हा तुमचा कॉमन हवा आहे आणि त्यामध्ये काही रेकॉर्ड्स हे कॉमन हवे आहेत. ओके, सो BCAमध्ये ॲडमिशन ID, फीमध्येही ॲडमिशन ID आपला कॉमन आहे. ओके, याच प्रकारचे आपल्याला टेबल आपल्याकडे असणं गरजेचं आहे, तरच आपण त्याच्यावर जॉईन ही क्युरी अप्लाय करू शकतो. ओके, सो आपण फर्स्टली बघणार आहोत, फर्स्ट जॉईनचा टाईप बघणार आहोत इनर जॉईन. इनर जॉईन. ओके, सो इनर जॉईन बघण्यासाठी किंवा जॉईनचे सगळेच जे काही प्रकार आहेत हे बघण्यासाठी आपल्याकडे सगळ्यात पहिला दोन टेबल असणं गरजेचं आहे. ओके, त्यासाठी आपण MySQL ओपन करूया. नेहमीप्रमाणे आपण MySQL ओपन केलेलं आहे आणि MySQL ओपन केल्यानंतर थोडंसं झूम करून घेऊया. ओके, आणि यामध्ये यूज कॉलेज डेटाबेस आपण यूज केलेला आहे. सो जॉईन अप्लाय करण्यासाठी आपल्याकडे दोन टेबल असणं गरजेचं आहे, हे मी खूपदा बोललो. बट ते टेबल कोणते आहेत, मी ऑलरेडी यामध्ये टेबल ते क्रिएट करून ठेवलेले आहेत. कारण की जर मी टेबल क्रिएट करत बसलो, त्यामध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करत बसलो, तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. सो दॅट रिझन मी यामध्ये ऑलरेडी दोन टेबल क्रिएट करून ठेवलेले आहेत. सिलेक्ट स्टार फ्रॉम BCA. सो या ठिकाणी तुम्हाला ID दिसेल, ॲडमिशन नंबर दिसेल, फर्स्ट नेम, लास्ट नेम, एज आणि सिटी. ओके, इतका डेटा ह्या BCAमध्ये मी घेतलेला आहे. आणि याचबरोबर मी आणखीन एक टेबल क्रिएट करून घेतलेला आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम फी. सो यामध्ये तुम्ही बघू शकता, जसं मी मगाशी बोललो, ॲडमिशन नंबर आणि ॲडमिशन नंबर हे कॉमन कॉलम आहेत. जर हे कॉलम नसतील तर आपला दोन टेबल हे जॉईन करू शकत नाही. सो फीमध्ये ॲडमिशन नंबर, कोर्स आणि अमाऊंट पेड. ओके, हे तीन कॉलम आहेत. सो आपल्याला हे दोन टेबल जॉईन करून आपल्याला जे काही जॉईनचे प्रकार आहेत, इनर, आउटर, सेल्फ जॉईन, या सगळ्या क्युरीज या दोन टेबलवर अप्लाय करायचे आहेत. ओके, सो लेट्स स्टार्ट फॉर दॅट. सगळ्यात पहिला आपण इनर जॉईन बघणार आहोत. इनर जॉईन म्हणजे काय, शॉर्टमध्ये मी सांगितलेलं आहे. ह्या डायग्राममधून तुम्हाला कळत असेल, ज्यावेळी दोन टेबल जॉईन केले जातात आणि त्यामधला फक्त कॉमन डेटा डिस्प्ले केला जातो, त्यावेळी त्याला म्हणायचं इनर जॉईन. यामध्ये महत्त्वाचं काय आहे, तर तुमच्याकडे दोन टेबल असणं गरजेचं आहे. त्या दोन टेबलमध्ये एक कॉलम आणि त्याच्यामध्ये काही रेकॉर्ड्स आहे, किमान काही रेकॉर्ड्स आहे, कॉमन असणं गरजेचं आहे. ओके, सो इनर जॉईनसाठी आपण क्युरी लिहूया. सो इनर जॉईनसाठी क्युरी लिहिताना तुम्हाला काय करावं लागेल बघा, सिलेक्ट. ओके, मी थोडासा वर घेतो आणि इथे BCA टेबल आहे आपला. ओके, हा BCA टेबल आहे आणि हा फी टेबल आहे. सो पहिल्यांदा मी BCA मधला डॉट ॲडमिशन अंडरस्कोर नंबर हा कॉलम सिलेक्ट केलेला आहे. ओके, यानंतर BCA टेबलमधला BCA डॉट दिल्यानंतर त्या टेबलमधला कोणता कॉलम कॉल करायचा आहे हे इंडिकेट केलं जातं. जसं पहिला कॉलम मी कॉल केलेला आहे BCA मधला ॲडमिशन नंबर, तसाच मी सेकंड कॉलम कॉल करतो आहे BCA टेबलमधला फर्स्ट नेम, फर्स्ट अंडरस्कोर नेम. याचबरोबर मला BCA मधला काय हवं, कोणता कॉलम हवा आहे, लास्ट नेम, लास्ट अंडरस्कोर नेम. सिम्पल आहे. टेबलचं नाव लिहा आणि त्यानंतर कोणता कॉलम कॉल करायचा आहे ते लिहा. ओके, आणि यानंतर मला फीमधले काही कॉलम्स कॉल करायचे आहेत. सो मी आता फी टेबलचं नाव लिहीन, फी डॉट कोर्स. ओके, त्यानंतर फीमधला आणखीन एक कॉलम कॉल करूया आपण, फी डॉट अमाऊंट अंडरस्कोर पेड. ओके, सो या ठिकाणी बघताय तुम्ही की मी BCA टेबलमधून ॲडमिशन नंबर, BCAमधून फर्स्ट नेम, BCAमधूनच लास्ट नेम घेतलेला आहे आणि फी टेबलमधून कोर्स आणि अमाऊंट पेड हे दोन कॉलम घेतलेले आहेत. ओके, आता मला काय करायचं आहे, या दोन्ही
टेबलमधून जो डेटा कॉल केलेला आहे हा मला इनर जॉईन करायचा आहे, म्हणून मी इथं त्यापुढे काय लिहितो, फ्रॉम BCA. ओके, पहिल्या टेबलचं नाव लिहिलेलं आहे, यानंतर लिहितो इनर जॉईन. इनर जॉईन लिहिल्याने काय होणार आहे, दोन्ही टेबलमधला कॉमन डेटा मला डिस्प्ले केला जाणार आहे. इनर जॉईन कुठल्या टेबल बरोबर इनर जॉईन करायचं आहे, तर सेकंड टेबल फी. ओके, ऑन कोणत्या बेसिसवर याला आपण जॉईन करायचं आहे, ऑन. सो आपल्याला माहिती आहे की आपल्याला 2 कॉलम हे कॉमन हवे आहेत. सो जे कॉलम तुमचे कॉमन आहेत आता त्यांची नावं लिहायची आहेत. कोणत्या बेसिसवर याला जॉईन कर, BCA डॉट ॲडमिशन अंडरस्कोर नंबर. ओके, इज इक्वल टू फी डॉट ॲडमिशन अंडरस्कोर नंबर. बी शुअर दोन्ही कॉलमची नावं सेम असावीत. ओके, नसेल नाव सेम, नाव डिफरंट चालतं, किमान त्यामध्ये रेकॉर्ड सेम असावेत. ओके, सो या ठिकाणी आपण डेटा कॉल केलेला आहे आणि त्याचबरोबर जो ॲडमिशन नंबर दोन्ही टेबलमधला कॉमन असेल तो इनर जॉईनी जॉईन कर आणि मला त्याचं रेकॉर्ड फेच करून दे, हे मी सांगितलेलं आहे. नाव एंटर. ओके, थोडंसं आपण आपल्या कॉलमचं नाव चुकलेलं आहे, आपण कॉलमचं नाव बघूया काय आहे. कोर्स आपण C इंडिकेट केलेलं आहे, इथे S इंडिकेट करायचं, सिंपल आहे, नॉट अ मेजर इशू. ओके, सो मी कोर्स इंडिकेट केलेला आहे. नाव एंटर. सो या ठिकाणी पाहू शकता ॲडमिशन नंबर आलेला आहे, फर्स्ट नेम आलेला आहे, लास्ट नेम, बट कोर्स आणि अमाऊंट पेड हे फीमधलं आलेलं आहे. आणि ॲडमिशन नंबर, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम, इथे बघा ॲडमिशन नंबर, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम हे BCA टेबलमधलं आलेलं आहे. सो BCA टेबलमध्ये कोर्स आणि अमाऊंट पेड हे कॉलमच नाही आहेत, बट हे 2 टेबल जॉईन केल्यानंतर इथे बघा कोर्स आणि अमाऊंट पेड याच टेबलच्या आउटपुटला शो झालेला आहे. यामध्ये फक्त तुमचा कॉमन डेटा जो आहे तोच दाखवला जाणार आहे, ज्यामध्ये ॲडमिशन नंबर कॉमन हवे आहेत. बघा 3354, 3354, 75 55, 75 55 यामध्ये पण आहे. 4321 यामध्ये 4321 आहे का, येस. 8345 8345 यामध्ये नाही आहे, सो हे रेकॉर्ड दाखवलंच जाणार नाही आहे. ओके, 8345 इथे आहे. ओके, लास्ट वन. देन 5112 इथे 5112 आहे. सो हे कॉमन रेकॉर्ड्स आहेत यामध्ये. सो इतक्याच ॲडमिशन नंबरचे रेकॉर्ड्स तुम्हाला इथे दाखवले गेलेले आहेत, बाकीचे एक्स्ट्रा आहेत ते दाखवले गेलेले नाही आहेत. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, 2 टेबल जॉईन करून त्यावर इनर जॉईन क्युरी अप्लाय करू शकता. महत्त्वाचं आहे 2 कॉलम कॉमन असावेत आणि त्याच्यामध्ये किमान कॉमन रेकॉर्ड्स असणं गरजेचं आहे. इनर जॉईनमध्ये दोन्ही टेबलचा तुम्ही कॉमन डेटा कॉल करू शकता, लाईक दॅट. ओके, सो अगदी सिम्पल वेने तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की इनर जॉईन कशाप्रकारे वापरलं जातं, ते कशाप्रकारे यूज केलं जातं. ओके, या व्हिडिओमध्ये थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट जॉईन बघणार आहोत, दॅट्स कॉल्ड ॲज अ सेल्फ जॉईन. ओके, थँक्यू सो मच.